नमस्कार मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत धीरूभाई अंबानी यांची पत्रिका. तर त्यांच्या पत्रिकेमध्ये आपण त्यांची आर्थिक परिस्थिती कशी सुधारली, त्यांची आर्थिक परिस्थिती आणि त्यांनी जीवनक्रम त्यांचा कसा होता, त्यांनी कोणकोणत्या घडामोडी कशा टप्प्याने पार पाडल्या, ते आपण क्रोनॉलॉजीनुसार समजून घेऊया. तर इयर ऑन इयर त्याचे जे फळ आहे आपण त्यांना दशेनुसार कसे मिळाले आणि त्यांच्याबद्दल कोणत्या घटना घडल्या ते आपण KP ॲस्ट्रॉलॉजीनुसार टॅली करून बघूया. आर्थिक परिस्थिती म्हटल्यानंतर आपण धनस्थान हे बघत असतो, त्यानंतर करिअर बघत असतो, त्यानंतर जॉब, बिझनेस वगैरे, मार्केटिंग, त्यानंतर अशा बऱ्याचशा नेटवर्किंग ज्या गोष्टी एकमेकांशी अटॅच असतात ते आपण बघत असतो. तर आपण आर्थिक परिस्थिती कशी होती, त्याची डेफिनेशन कशी होती, त्यांचा नशिबात काय काय होतं ते आज आपण बघूया. तर त्याच्यासाठी आपण धनस्थानावरती डायरेक्टली जम्प करू. त्यानंतर ChatGPTकडनं आपण हिस्ट्री ऑन हिस्ट्री डेटा मागवलेला आहे. सेकंड कस्पल सबलॉर्ड आहे राहू. राहूच्याच नक्षत्रात आहे. राहूच्या सबलॉर्ड लेवलला आहे चंद्र. 1 आणि 8 भावाचा कार्य शोधतोय. राहू 2 आणि 3 भावाचा कार्य शोधतो आहे. राहू तृतीयात बसलेला आहे आणि त्याची जी शनीची रास आहे ती द्वितीय स्थानात आहे आणि शनीसुद्धा दुसऱ्या स्थानात आहे. चंद्र जो आहे तो त्याची रास 8व्या स्थानात आहे आणि चंद्र पहिल्या भावात बसलेला आहे. वृश्चिक लग्नाची पत्रिका आहे. तर 3 आणि 2 आर्थिक परिस्थितीसाठी काय, तर सबलॉर्ड म्हणजे आपण सोर्स शोधतो. तर 2 आणि 3 म्हणजे काय, राहू 3 मध्ये बसला आहे. 3 मध्ये काय म्हणतो आपण, एजंट. 3 मध्ये आपण म्हणतो मेहनतीने केलेलं काम, नेटवर्किंग आपण मार्केटिंग म्हणतो, आपण मार्केटिंग स्ट्रॅटेजी म्हणतो एक प्रकारे. तृतीय भावाला कम्युनिकेशन म्हणतो. त्यानंतर कम्युनिकेशन थ्रू मेहनतीने केलेलं काम असं आपण म्हणतो. टेलिकॉम सेक्टर इथे येतं, कारण की इथे नैसर्गिक कुंडलीमध्ये मिथुन रास येते बुधाची, आणि मिथुन रास आणि बुध हा स्वतः कम्युनिकेशनचा ट्रान्समिटिंगचा कारक आहे. तर सबलॉर्ड लेवलला 1 आणि 8 आलेला आहे. तर 1 आणि 8 म्हणजे याच्यात अर्थ काय घ्यायचा आपण, त्यांची आर्थिक परिस्थिती 2 इथे आपण तिथे स्टेबल धरूयात कंडिशन. 1 आणि 8 म्हणजे तिथं स्वतःवरती इम्पॅक्ट होणार त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा, कारण की सेकंड हाऊसमधनं आपण बघतो आहे. सेकंड हाऊसची ही डेफिनेशन आहे. 8 म्हणजे अचानक घडलेल्या गोष्टी, अचानक घडलेल्या घटना. तर त्या पॉझिटिव्ह आहेत की निगेटिव्ह आहेत हे आपण बघूया. तर त्यांनी त्यांचा 1932 साली चोरवाड गुजरात येथे जन्म झाला. घरातली आर्थिक परिस्थिती एकदम गरिबीची होती, हालाकीची होती. परदेशातील संघर्ष 1949 रोजगारासाठी येमेन, आदेन येथे गेले. ते परदेश प्रवास त्यांनी केला. तो परदेश प्रवास 1949-50च्या साली झाला. तर ह्यावेळेस आपण बघूया चंद्राची महादशा होती 1947 पासून 1957 पर्यंत. तर चंद्र डेफिनेशन सेट काय करतोय, चंद्र आपण बघितला होता 1 आणि 8चा कार्यकत्व आहे. चंद्राचा नक्षत्र स्वामी शुक्र आहे. 12, 6, 7 आणि 11 आहे आणि सबलॉर्ड लेवलला आहे गुरु 9 आणि 4. तर चंद्राची टिनेन्सी अनटिनेन्सी बघूया. चंद्र शुक्राच्या नक्षत्र आहे. शुक्रचा नक्षत्र स्वामी शनी आहे. चंद्र त्यानंतर शनीचा नक्षत्र स्वामी झालेला आहे. त्यामुळे चंद्र ॲज अ सोर्स म्हणूनच घेऊया आपण 1 आणि 8. तर ह्या कालखंडामध्ये अचानक त्यांच्यासोबत गोष्टी घडत होत्या. तर परिस्थिती, हर्डल्स
बिकट होती. जसं आपण हिस्ट्री सर्वांनाच ठाऊक आहे. अष्टम स्थानाचा 10th प्रोफेशनचा जो कस्पल सबलॉर्ड आहे, 10th हाऊस कस्पल सबलॉर्ड, तो आहे शुक्र. तर शुक्र इथे डिनोट करतो आहे 12, 6, 7 आणि 11. तर जर करिअर 12व्या हाऊसची लिंक आहे, तर ऑब्व्हियसली मनुष्य करिअरसाठी परदेश प्रवास नक्कीच करू शकतो. पेट्रोल पंप ट्रेडिंग, आयात आणि निर्यात क्षेत्रातील अनुभव त्यांनी मिळाला. तर पेट्रोल पंप आपण कोणत्या भावातनं बघतो? पेट्रोल पंप आपण अष्टम स्थानातनं बघतो. तर अचानक घडणाऱ्या गोष्टी पण अष्टम स्थानात, पण करिअरसाठी आणि त्यानंतर आर्थिक परिस्थितीसाठी जो 8वा भाव सोर्सपासनं लिंक होता 1 आणि 8, तर ॲज अ सोर्स म्हणून आपण 8ला घेतलं, तर तिथे आपण म्हणतो पेट्रोकेमिकल्स, पेट्रोलियम सोर्सेस वगैरे वगैरे. तर त्याचमुळे त्यांनी पेट्रोल पंप ट्रेडिंग आणि आयात निर्यात क्षेत्रातील अनुभव मिळाला. इम्पोर्ट एक्सपोर्ट आपण म्हणतो 12व्या भावाचं कार्यकत्व आहे. त्यानंतर व्यवहार कौशल्य तृतीय भावात, कम्युनिकेशन स्किल्स म्हणतो आपण व्यवहार कौशल्य 3ऱ्या भावात. 58ला ते भारतात परतले. तर जसं आपण बघितलं 57ला दशा त्यांची संपली, तर ती मंगळाची जी महादशा ती 57ला चालू झाली. तर मंगळाची जशी चालू झाली, मंगळ 9, 1, 5 आणि 12, शुक्र 12, 6, 7, 11 नक्षत्र स्वामी आहे. ब्लॉड लेवलला बुध 12 आणि 10. 1960 ते 1965 मध्ये रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशनचा विस्तार ॲज अ फर्म त्यांनी डेव्हलप केला 1960-65च्या मध्ये. तर 60-65च्या मध्ये आपण बघतोय मंगळाची महादशा 64ला संपली आणि राहूची 64ला चालू झाली. तर मंगळही इथे आपल्याला सपोर्ट करतोय. 12 म्हणजे इन्व्हेस्टमेंट पण 12व्या भावाचं आपलं कारकत्व असतं, सॉरी. आणि सबलॉर्ड लेवलला 12 आणि 10 आहे. प्रोफेशनलाच त्यांचा 12वा भाव जॉईंट झालेला होता. तर ऑब्व्हियसली ह्या गोष्टी झाल्या. राहूची जी महादशा चालू झाली, राहू 3 आणि 2चा कारकत्व होतोय आणि 1 आणि 8 सबलॉर्ड लेवलला चंद्र आहे. तर 3 आणि 2 आपण म्हणतो कम्युनिकेशन्स, त्यानंतर नेटवर्किंग, आणि दुसरा भाव म्हणजे त्यांना त्या गोष्टीचा बराचसा फायदा होत गेला. ॲज अ बँकिंग हाऊस म्हणतो आपण. बँकिंग म्हणजे प्रत्येक गोष्टीची सेविंग म्हणजे फायदा होणं. 11व्या भावातनं जसा लाभ होतो, गेन होतो, तसं दुसऱ्या भावातनं आपल्याला त्याच्यातनं इनपुट मिळतं, म्हणजे एक त्या गोष्टीचा फायदाच मिळतो. तर मार्केटिंगमधनं त्यांना फायदा झाला. त्यांच्या कम्युनिकेशन बेस स्किल्समधनं त्यांना खूप फायदा झाला. रावची जी ही महादशा ती 82 सालापर्यंत चालली. ह्याच महादशेमध्ये त्यांनी टेक्स्टाईल क्रांती केली. टेक्स्टाईलची स्थापना 1966ला केली. कपडा उद्योगात त्यांनी प्रवेश केला. तर कपडाच का, तर आपण म्हणतो दुसरं का नाही केलं, तर पेट्रोकेमिकल्स पण केलं, कारण की तेही लिंक होतं आर्थिक. त्यांची धनस्थानातून 8व्या स्थानावरती त्यांचं कारकत्व, आणि त्यानंतर 10th कस्पल सबलॉर्ड शुक्र होता. तर शुक्र कपड्यांचा पण वस्त्रांचा पण एक कारक आहे. तर टेक्स्टाईलची त्यांनी सुरुवात केली. विमल ब्रँड 1970ला देशभर प्रसिद्ध झाला. विमल रिटेल ब्रँडिंग आणि जाहिरातींमध्ये वेगवेगळ्या ॲडव्हर्टायझिंगचा त्यांनी फंडा काढला. तर तेही तृतीय भावाचं कारकत्व आहे. राहू 2 आणि 3चा कारकत्व आहे. त्याच्याकडे आपण बघितलं तर नेटवर्किंग, ॲडव्हर्टाइजमेंट, आपण हे सगळं बघतो तृतीय स्थानातनं. कम्युनिकेशन वगैरे, कम्युनिकेशन म्हणजे जनतेशी, त्यांच्या कस्टमरशी कम्युनिकेट कसं करणार. आपण ॲडव्हर्टाईजमधनं आपलं प्रॉडक्टचं कनेक्ट करतो आपल्या क्लायंट आणि आपल्या कस्टमर्सला. तर त्यांच्याकडे त्यांनी जाहिरातींचा एक हातखंडा वापरला. ह्या गोष्टी आत्ता ऐकायला खूप इझी वाटत आहेत,
पण तो काळ 60sचा 50sचा 40sचा काळ होता. त्या काळात ॲडव्हान्समेंट गोष्टी पोहोचवणं कसं, त्या काळात हे विचार येणं खूप रेअर होतं. कारण की देशाची नुकतंच स्वातंत्र्य मिळाल्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारत चालली होती. तर असं नाही की पूर्ण डेव्हलप कंट्री होती आपली. तर 47ला जसं स्वातंत्र्य मिळालं तर आर्थिक परिस्थिती हळूहळू आपली वाढतच गेली आणि आज वन ऑफ द ग्रेटेस्ट कंट्री आहे आपली भारत. 97मध्ये रिलायन्सचा IPO, औद्योगिक विस्तार झाला 80s-85मध्ये. त्यानंतर 82ला जशी राहूची महादशा संपली, गुरुची महादशा चालू झाली. गुरु इथे काय डेफिनेशन सेट करतोय, 9 आणि 4, 1 आणि 9, रवी त्याचा नक्षत्र स्वामी आहे, राहू 3 आणि 2. सबलॉर्ड लेवलला राहूनी पिछा सोडलेला नाही आहे. राहूनी जशी त्याची महादशामध्ये स्वतःच्या ग्रोथ दिली, तशी आता तो जो आहे गुरुच्या महादशेत सबलॉर्ड लेवलला सपोर्टला आलेला आहे. सबलॉर्ड लेवलचा सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो कारण टेस्ट ऑफ रिझल्ट असतो त्याच्यामध्ये. तर गुरु रवीच्या नक्षत्रात आहे. गुरुची टिनेन्सी अनटिनेन्सी बघूया. गुरु कोणाचाच नक्षत्र स्वामी न झाल्यामुळे 9, 4, 1 आणि 9 म्हणजे 9 आणि 4 ॲज अ सोर्स आणि रिझल्ट प्लस राहूचं जे कारकत्व आहे नक्षत्र स्वामीचं, रवीचं 1 आणि 9, तेही त्याला अटॅच होईल. नवम स्थान इथे खूप ओव्हर पॉवर होऊन जाईल कारण की गुरु आणि रवी दोन्हीही तिथे रिझल्ट टाकणार आहे. तर पॉलिएस्टर पेट्रोकेमिकल्स जसं आपण अष्टम स्थानात म्हणतो तिथे त्यांनी तिथे एंट्री घेतली. इंडस्ट्रीयल प्रचंड एक्सपान्शन आपण म्हणतो 80-85मध्ये. राहू पण एक्सपान्शनचा कारक आहे आणि गुरु ही वृद्धीचा कारक आहे. वृद्धी म्हणजे एक्सपान्शनचा कारक आहे गुरुसुद्धा. आणि गुरु इथं पॉझिटिव्ह भावांचा कार्य असल्यामुळे तिथेही ग्रोथ झाली. नवम स्थान म्हणजे दूरस्थ वेगवेगळ्या राज्यांमध्ये, शहरांमध्ये. 4 म्हणजे इंडस्ट्रीज आपण म्हणतो, इंडस्ट्रियलायझेशन वगैरे आपण चतुर्थ स्थानातनं 4th हाऊसमधनं बघतो. गुरु तिथलाही कार्य झालेला आहे. रवी 1 आणि 9चा कार्य झालेला आहे. तिथे म्हणजे तिथे त्यांचा म्हणजे देशामध्ये राज्यस्तरीय त्यांचा प्रवास चालू झाला. वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्यांनी इंडस्ट्री स्थापन केल्या कारण इथे 9 आलं. 9 म्हणजे देशांतर्गतचे मोठे प्रवास आपण तिथे म्हणत असतो. त्यानंतर सॅडली आरोग्याचं संकट आलं त्यांना. 1986मध्ये मोठा स्ट्रोक आला. तर इथे आपण बघूया रिफायनरी टेलिकॉम प्लांट्सवरती भर दिला 1990sमध्ये. एवढं सगळं होऊनही, आजारावर संकट येऊनही त्यांनी गेन्स केले. 1990sमध्ये जेव्हा गुरुची 98पर्यंत दशा होती, जशी गुरु तिथे सबलॉर्ड लेवलला राहू सपोर्ट करतोय 2 आणि 3 तृतीय स्थानात बसला असल्यामुळे कम्युनिकेशन वगैरे, टेलिकॉम वगैरे आपण सेक्टरचा आपण तिथे कारकत्व आहे त्याचं. तिथे त्यांची ग्रोथ झाली. सर्वात मोठ्या उद्योग समूहांपैकी एक बनला. तर हेल्थ पॉईंट ऑफ व्ह्यूने आपल्याला इथे बघावंच लागेल. हेल्थ का? कारण की त्यांचं देहावसान झालं 2002 साली. परंतु इथे देहावसान का झालं? तर एक शॉर्टमध्ये मी लॉन्जिव्हिटी आणि हेल्थचा तुम्हाला टॉपिक घेतो. जी वृश्चिक लग्नाची त्यांची पत्रिका आहे. वृश्चिक राशी जी आहे ती स्थिर राशी आहे. स्थिर राशीसाठी जे नवम स्थान बाधक आहे. सॅडली गुरुची महादशा चालू झाल्यामुळे गुरु 9 आणि 4चा कार्यश होतो आहे. 4 म्हणजे 6 म्हणजे आपण म्हणतो आजारपण आणि 6चं व्यय 5 म्हणजे आजारपणाचा व्यय. आपण तिथे इम्युनिटी स्ट्रॉंग असं पंचम भावातनं बघतो. म्हणजे 5 जिथे आकडा आला तिथे इम्युनिटी चांगली. 4 तिथे जर आला तर आपण म्हणतो 5चा व्यय म्हणजे काय? तर स्ट्रॉंग इम्युनिटीचा व्यय. तर तिथे
इम्युनिटी त्यांची बॉडीची म्हणजे लढण्याची क्षमता तिथे कमी झाली, कारण की इथे 9 आणि 4 आला. बाधक प्लस लो इम्युनिटी, 9 आणि 4 प्लस नक्षत्र लेवलचं त्यांनी काम केलं आहे, कारण की गुरु अनटिनेंटेड होता. 9 आणि 4 रवी 1 आणि 9 म्हणजे नवम स्थानाचं जास्त त्यांच्यावरती कारकत्व जड पडलं, कारण ते बाधक स्थान होतं त्यांच्यासाठी. शनी 98 ते 2017 पर्यंत होता. शनी जसा चालू झाला तर शनी दाखवतोय 2 आणि 3, चंद्र 1 आणि 8. परत नक्षत्र स्वामी लेवलला चंद्र आहे, सबलॉर्ड लेवलला परत चंद्र आला 1 आणि 8. तर शनी 2 आणि 3 दाखवतोय. 2 म्हणजे फॅमिली, ते पण म्हणतो आपण, इथे लिहिलेलं आहे ते फॅमिलीकडे जास्त कल त्यांचा राहिला शनीचा. चंद्र 1 आणि 8, चंद्र 1 आणि 8 म्हणजे काय, अचानक घडणाऱ्या गोष्टी. तर इथे त्यांचा बॅड फेज चालू झाला होता, कारण की तो गुरुमध्ये चालू झाला होता. तर बॅड फेज एकदा चालू झाला म्हणजे हर्डल्स वगैरे, तर इथे शनीने ते कंटिन्यू केलं नक्षत्र स्वामी लेवल, नक्षत्र लेवलला 1 आणि 8. त्याच्यामुळे त्यांचं आजारपणाचे हर्डल्स वाढले. तर त्यांना ते कदाचित जड गेला असेल, की त्यांची शारीरिक क्षमता त्यांना सहन न झाल्यामुळे 2002ला त्यांचं निधन झालं. कारण की तिथे शनीची महादशा होती आणि चंद्र तिथे नक्षत्र लेवलला 1 आणि 8 सारख्या स्थानाचा कार्यश होतं. 1 म्हणजे पूर्ण देह स्वतःचा, 8 म्हणजे अचानक घडणाऱ्या गोष्टी. तर पूर्ण बॉडीला काही अचानक त्यांच्या काही स्ट्रोक वगैरे पुन्हा आला असावा, असंच होतं. त्यांचं आर्थिक नियोजन त्यांनी रिलायन्ससारखा मोठा ब्रँड बनवला, तो IPOपर्यंत नेला आणि रिलायन्समुळे देशाचीही आर्थिक प्रगतीमध्ये त्यांचा हातभार लागला. रिलायन्सचा GDPमध्ये हातभार लागला. नॉट ओन्ली रिलायन्ससारख्या काही कंपन्या ज्या भारतासाठी GDP आर्थिक प्रगती घडवण्यासाठी काम करतात, जर त्यांचा स्वतःचाही फायदा होतो आणि त्यात देशाचाही फायदा होतो. देशाच्या नॉर्म्स अँड स्टँडर्ड्सनुसार सर्वच काही कंपन्यांना करावं लागतं आणि देशाचीही भरभराट होते. बाहेरच्या ज्या दुसऱ्या देशातल्या कंपन्या आहेत त्याही रिलायन्सला त्यांनी अलाइन केलं. त्यानंतर बाहेरची टेक्नॉलॉजी देशात आली, त्याने देशाचा विकासच झाला. पुढे मुकेश अंबानी आणि अनिल अंबानींनी त्यांची धुरा सांभाळली. अनिल अंबानींकडे कम्युनिकेशन सेक्टर गेलं रिलायन्सचं, पण तिथे बरेचसे ढासळले गेले त्यांची आर्थिक परिस्थिती आणि त्यांनी रिलायन्स कम्युनिकेशन एवढं ज्या टॉप लेवलला होतं ते पूर्णपणे धुळीत मिळवलं. कदाचित त्यांची पत्रिकेमध्ये काही निगेटिव्स असतील, आपण ते नेक्स्ट सेशनमध्ये, नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण डिस्कस करूया. तर एवढ्यापर्यंत आपण इथेच थांबतो आहे आणि नेक्स्ट केसमध्ये आपण केस स्टडी करूया. आर्थिक धनस्थानावरती आपण जास्त भर देऊया, कारण की प्रत्येकाचं एक आर्थिक स्थिती सुधारण्याची एक स्वप्न असतं. मिडल क्लास, श्रीमंताला अतिश्रीमंत व्हायचं असतं, मिडल क्लासला श्रीमंत व्हायचं असतं. अजून प्रत्येकजण महत्त्वाकांक्षी असतो. धनस्थान खूप महत्त्वाचं आहे. आपण प्रत्येक भावाला लिंक करतोय त्या गोष्टी बाय दशेनुसार आपण काय काय गोष्टी घडल्या हे टॅली करतो आहे. तर इतक्यापर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. स्टे ट्यून. नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण इंटरेस्टिंग पत्रिका घेऊयात. तोपर्यंत धन्यवाद.